आंबेगाव येथे आज आझादीचा अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार मेरी मिट्टी मेरा देश अभियानाअंतर्गत माजी सैनिकांचा सत्कार व सन्मान सोहळा करण्यात आला। ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या मार्फत सदर सोहळ्याचे आयोजन संपूर्ण भारत देशभर चालू असतानाच लांडेवाडी जिल्हा परिषद शाळा येथे या उपक्रमाचे आयोजन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून ग्रामपंचायत लांडेवाडी चिंचोडीच्या वतीने करण्यात आले। मेरी मिट्टी मेरा देश अभियान जिल्हा परिषद शाळा लांडेवाडी येथे देशासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या थोर व्यक्तींच्या शिलाफलकाची उभारणी देखील या ठिकाणी करण्यात आली असून सदर शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले। ग्रामपंचायत लांडेवाडी चिंचोडीच्या कार्यक्षेत्रातील देशासाठी व स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले अशा निवृत्त वीरांचा तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला। या प्रसंगी सरपंच, उपसरपंच, मेजर मधुकर ढेरंगे, मेजर उल्हास लांडे, मेजर दत्तात्रय शेवाळे, मेजर समीर ढेरंगे, मेजर बोकट, सर्व ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, शालेय कमिटी अध्यक्ष संतोष लांडे, उपाध्यक्ष श्याम शेवाळे पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी सरपंच संगीता शेवाळे, उपसरपंच अंकुश लांडे व निवृत्त सैनिक मधुकर ढेरंगे, दत्तात्रय शेवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। देशाच्या पुढील भवितव्यासाठी या शाळकरी विद्यार्थ्यांनी एक मनामध्ये देशप्रेमाची भावना बाळगून त्या अनुषंगाने शारीरिक व बौद्धिक वाटचाल केल्यास तुम्ही देश सेवेसाठी तत्पर निश्चित व्हाल अशी खात्री असल्याचे मेजर दत्तात्रय शेवाळे पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी। तिरंगा आपण उभारण्यासाठी शासनाने आदेश दिला होता। त्या आदेशाचं पालन करून निश्चितप्रमाणे आपण देखील प्रत्येकाच्या घरोघरी तिरंगा उभारण्याचे काम केले। त्यानंतर यावर्षी देखील शासनाने एक अतिशय चांगल्या पद्धतीने एक उपक्रम राबवला। हर घर तिरंगाच्या माध्यमातून आपण परवा देखील सर्वांना निवेदन दिलं, सूचना केल्या, त्या पद्धतीने हर घर तिरंगा राबवण्याचं काम झालं। आणि आज देखील ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्या आहुतीचे प्रत्युत्तर म्हणून प्रत्येक गावामध्ये एक जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून प्रत्येकाला एक विद्यार्थी असाच किंवा नागरिक असाच ज्यांना स्मरण म्हणून एक शिवस्मारक म्हणून आज इथं माध्यमातून शासनाने देखील आपण मगाशी उद्घाटन केले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आता आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी आपल्या देशाची सेवा केली आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशाची सेवा करत असताना काही सैनिकांनी आपल्या जीवाची प्राणाची आहुती दिली आणि अशा सर्व सैनिकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थात त्यांचा असं किंवा त्यांच्या कुटुंबाचा एक सत्कार करणं आपण खूप आहे।